सोशल मीडियाच्या बाबतीत मंगेशदादा चव्हाण हे खूप लोकप्रिय आहे. आता ते इथं कामं कसे हे तर प्रत्यक्षात तुम्हाला माहिती आहे, मला पण दिसतं आहे कामं, त्याबद्दल वाद नाही. परंतु भारत देश स्वतंत्र होण्यासाठी तरुणांनी आपलं बलिदान दिलं, मोठमोठे आंदोलन झाले, प्राणाची आहुती दिल्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर गरीब माणूससुद्धा निवडणुकीत उभा राहू शकतो किंवा अधिकार भेटलेला, लोकशाही आली. परंतु आता जर विचार केला तर राजकारण आणि राजकारणाचे नाते याच्या अवतीभोवतीच राजकारण फिरतं आहे. आपण जर विचार केला तर जामनेरमध्ये गिरीश महाजन यांची पत्नी नगराध्यक्षासाठी उभी आहे. त्यानंतर इकडे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचे जो भाचा आहे सत्यजित तांबे यांची पत्नी या ठिकाणी उभी आहे. भुसावळमध्ये आमदाराच्या घरातला माणूस आहे. बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या घरातला माणूस उभा आहे. त्यानंतर फलटणमध्ये जे मंत्र्याचा भाऊ उद्या उभा आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी राजकारण आणि राजकारणाच्या अवतीभोवती राजकारण फिरतं आहे. काय वाटतं, कार्यकर्ते फक्त झेंडे उचलायला आणि चटाई उचलायला आहे का, असं चर्चा आहे? म्हणजे नाही, तसं काही नाही आहे. कार्यकर्त्यांनाही न्याय मिळत आहे. पण मी आता इतर गावातबद्दल तुम्ही विचारता त्याबद्दल नाही बोलत, पण 40 गावात प्रतिभाताईंनी ज्या पद्धतीने विकास कार्याची गंगा पुढे नेलेली आहे त्या पाठीमागे सर्वस्व जनता उभी आहे. त्यामुळेच त्यांचं ते म्हणजे ते उभ्या राहाव्या त्यासाठी संपूर्ण 40 गावकरांनी प्रतिसाद दिलेला आहे. दुसरा एक विषय, नेता कसा असावा. नेत्याचा स्वभाव मी एका पुस्तकात वाचलं आहे. नेत्याचा स्वभाव हा तो प्रेमळ असावा, तो मायाळू असा, त्याच्याविषयी मनात जनतेविषयी तळमळ असावी. परंतु स्वार्थ हा कोणाला नसतो. स्वार्थ प्रत्येकाला असतं, पण माणूस स्वार्थी नसावा. पण आजकालचे नेते जर बघितलं तर स्वार्थी झाले असं वाटतंय का? नाही, तसं नक्कीच नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळत आलेला आहे. दादा काय वाटतं, 40 गावमध्ये गेली 5-7 वर्षात 8 वर्षात या ठिकाणी जो नगरपंचायत परिषदतर्फे जो विकास झालेला आहे, कसा झाला विकास तुमच्या 40 गावमध्ये? विकास पूर्वी चांगला विकास होता, पण 10 वर्षापासून या 40 गाव शहरात सगळ्या गुन्हेगाऱ्या वाढल्या. ह्या 40 गावाला कायदा सुरक्षित नाही आणि जे 40 गावाचा विकास व्हायला पाहिजे तो होत नाही. फक्त भोपळ्यासारखा विकास दाखवत आहे आणि जनतेला येड्यात काढताय. जनता एवढी येडी नाही. 40 गावाला जे प्रेम करणारे लोक आहे 40 गावात, ज्यांना प्रेम करणारे त्यांनाच लोक विजय करतील. हे बाकीचे किती प्रयत्न करतील हे सर्व भोपळ्यासारखे फुटून जातील. तुमचं प्रॉपर गाव कुठलं, कुठं 40 गाव. काय नाव आपलं? सुरेश गायकवाड. दुसरी गोष्ट, मंगेशदादा जो आमदार चव्हाण जे आहे यांचे सोशल मीडियावर खूप व्हिडिओ व्हायरल झालेले, खूप सामाजिक काम त्यांचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं आहे. प्रत्यक्षात तुमचा काय अनुभव आहे? एक ॲडव्हर्टाईज मेंबर आहे. यांनी फक्त ॲडव्हर्टाईज करायची आणि पब्लिकला येड्यात काढायचं. ही दुसरी पार्टी ॲडव्हर्टाईज